शरद नानांना विनंती करतो। भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त प्रत्येक भारतातील प्रत्येक खेड्यात ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त आज जो महिंदळे या गावामध्ये एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित केला। सर्वप्रथम मला आपला महाराष्ट्र कसा पुरोगामी आहे हे या गावात दिसायला लागलं। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे खैरनार बंधू गावातून प्रवास सुरू करत करत मला वाटतं बोईसरला आपण प्रवास सुरू केला आणि बोईसरला गेल्यानंतर गावाची नाळ कुठेतरी जुडलेली आहे। माझ्या गावातील माझा युवक, माझा छोटासला चिमुकला, माझी बहीण, माझी आई, या गावातला त्याचा जीडीपी कसा होईल, त्यांच्या हाताला भाकरी कशा मिळतील याचा विचार करणारे खैरनार बंधू आहेत। यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे, कारण यात्रामध्ये फक्त तमाशा असतं, लोकनाट्य असतं, पण जीवनाचा खरा तमाशा उभा करणारी त्याच्यामध्ये आमचा हा भगवान भाऊ, जरी तो त्याच्या भाड्याच्या घरात असेल पण त्याच्यामध्ये उत्कंठा आहे आपल्या समाजाची, आपल्या गावाची, ही काळजी आपल्याला दिसते। आता बरेच युवक इथं आलेत, पण सगळ्यात माझ्या भगिनी इथं जास्त आहेत। मला तरी वाटतं की 1500 रुपयाची गरज आमच्या युवकांना आहे आणि आमच्या पुरुषांना आहे, आमच्या ताईंना नाही, असे आता सध्याची परिस्थिती या गावामध्ये दिसायला लागलेली आहे। कारण ची नाळ जोडली आहे, अशा लोकांना खरं कर्तृत्वान म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आमच्यासाठी निर्माण करून दिलं, कारण त्यांना आमच्या मराठी बाण्याची जाण होती, म्हणून आम्ही एवढे एकत्र बसलो। ही ताकद ही आमच्यात आहे, ती ओळखा। एवढे उत्सव त्यांच्यासाठीच करतोय, एवढं सांगतो। मला सुंदरसा जास्त कार्यक्रम न घेता मी जाता शेवटच्या टप्प्यावर येतो। या जगामध्ये ABCD प्लॅन बनवा मित्रांनो। तुम्हाला सांगतो, ए प्लॅन असेल ना, सर्वोच्च पदाचा ए प्लॅन बनवा। एका मुलाने मला सांगितलं, सर UPSCचा प्रश्न वेगळा असतो, MPSCचा वेगळा असतो, स्टाफ सिलेक्शन वेगळं असते, बँक वेगळी असते, पोलीस वेगळे असतात, रेल्वे वेगळे असतात। मग मी त्याला सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अप्रोच जसा जीवनात असतो तसा परीक्षेत सुद्धा असतो। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह उदाहरण द्यावंसं वाटेल, भारताचे पहिले उपराष्ट्रपती, 4 पर्यायाचा प्रश्न असतो, ज्या टिक केलं की त्याच्यात आम्हाला नोकरी मिळत असते। त्याच्यात म्हटलं जातं भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते। साधा प्रश्न आहे, याचं विश्लेषण करून तुम्हाला कळेल की पॉझिटिव्ह अप्रोच काय असतो, निगेटिव्ह अप्रोच काय असतो, आणि जीवनात हेच गरजेचं आहे। आता पहिला पर्याय दिलाय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि चौथा आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। उत्तर माहिती असेल काही मुलांना, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते माहितीये का कोणाला? बोला बोला, राधाकृष्णन। यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, व्हेरी गुड। आमच्या मुलांना मोटिवेट करायचं कधी, त्यांना हे नाही करू द्यायचं, गुड। याला म्हणायचं डायरेक्ट अप्रोच। याला उत्तर माहिती होतं, तो डायरेक्ट गेला। आपला एखादा जांगळ गुप्ता असतो पण हुशार असतो, अभ्यास नसतो, पण जांगळ गुप्ता बघा कसं उत्तर देतो। भारताचे पहिले उपराष्ट्रपती
गुरुजींनी सांगितलं होतं भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मग पहिलं पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे उपराष्ट्रपती होऊ शकत, मारली त्याला फुली. गुरुजींनी आम्हाला हे बी शिकवलं, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, तर कशाला उपराष्ट्रपती राहतील, म्हणून हे बी चुकीचं आहे. मग कोण बनेगा करोडपती? 50-50 नीचे में से कोई तो आंसर होगा. मग तो पोचतो तिसऱ्या पर्यायावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माणसाने काही फारशा पदाच्या लालसेत दिसलेले नाही बाबा. हे बाबासाहेब ते फक्त राज्यघटना, शिल्पकार एवढेच त्यांचे मी शब्द ऐकलेले आहेत, पण हे कोण आहे मला माहिती नाही. पण हेच याचं उत्तर आहे, ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. याला म्हणतात निगेटिव्ह अप्रोच. म्हणजे पॉझिटिव्ह नाही उत्तर काढता येतं आणि निगेटिव्ह अप्रोच. तसं जीवनामध्ये एखादा व्यवसाय हाती घेतला, अपयश आलं, पण ते अपयशातून नवीन उद्योग निर्माण करणारे असे उद्योगपतीही झालेले आहेत, अशा गृहिणी झालेल्या आहेत. म्हणून तुम्ही त्याला निगेटिव्ह अप्रोचने सक्सेस कसं होता येईल, पॉझिटिव्ह अप्रोचने तर होताच येतं, त्याबद्दल शंका नाही. असे पद्धतीने करा. ABCD प्लॅन तयार करा. 10वी नंतर सरळ तुम्ही तयारीला लागा. 8वी पासून आमच्या मुलांना स्वप्न दाखवायची, चिमुकल्यांना त्याला मोटिवेशन द्या. मोठमोठ्या चांगल्या स्टोऱ्या सांगा. आमच्या आजी आजोबा आम्हाला भूताची गोष्ट सांगितली की मसन काही जावंसं नको वाटायचं, कारण ती गोष्टच आम्हाला व्हायची की भूत है, डाकीन है, चुडेल है. आता त्याला सांगा कॉम्प्युटर आहे, सगळं टेक्नॉलॉजी आहे, गुगल देव आहे, GPS आहे. कारण GPS असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकतात, कोणते ऍड्रेस शोधू शकतात. म्हणजे गुगलवर तुम्हाला सगळी माहिती नष्ट केल्या नाही तर आयुष्यभर गुलामगिरी करावी लागेल. आणि विद्यार्थी अवस्थेत असताना ज्ञान मिळालं तर आयुष्यभर तुम्हाला नोकर चाकर मिळतील. म्हणून तुमची वेळ ओळखा आणि मोठे व्हा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. आता आराम करायची वेळ नाहीये, झोपण्याची वेळ नाहीये. संस्कार आणि नंतर रात्री लवकरात लवकर झोपून सकाळी, गावाली सकाळी लवकर उठतातच, पण शहरामध्ये 9-10 वाजतात. 4 वाजता उठून 4 वाजता 3 तास तुमची अभ्यासाची बैठक झाली पाहिजे. मॉर्निंगची बैठक जर असेल ना तर तुमची स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहत नाही. नाही तर आमच्याकडे विसर पडतो. विसर पडण्याची गरज नाही, त्याला जबाबदार आम्ही लोक आहेत. म्हणून तुम्हाला सांगायचंय, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, जेही ठरवा धोरण. एखाद्याला वाटलं कुस्तीगीर व्हायचं व्हा, खेळ असेल खेळ घ्या, शेतकरी असेल शेतकरी व्हा, नोकरी करायची नोकरी करा, पण त्याला ABCD प्लॅन तयार करा. ए सक्सेस तर त्यानुसार B कसा असतो. UPSC ची परीक्षा दिली, MPSC द्यायचं नाही, MPSC द्या. MPSC मध्ये राज्यसेवा द्या, राज्यसेवा दिली कंबाईन द्या, कंबाईन ग्रुप B द्या, कंबाईन C द्या. नंतर तुम्ही स्टॉप सिलेक्शन CGL द्या. नंतर तुम्ही पोलीस भरती सुद्धा द्या फिजिकल फिट असेल तर. नंतर तुम्ही SRPF द्या, GRPF द्या, रेल्वे पोलीस द्या, पोस्ट ऑफिस द्या. नंतर तुम्ही तलाठी सुद्धा द्या. मी तर सांगतो 10वी-12वी नंतर टायपिंग करून ठेवा. 30-40 मराठी इंग्लिशचा स्पीड तयार ठेवा. स्टेनो करा. 1,20,000 नोकऱ्या मित्रांनो. आमच्याकडं एक स्टॉप सिलेक्शनचं आलं स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटला. आपल्या जागा रिक्त आहे, एवढ्या जागा असतात. 2% फक्त महिलांच्या पॅरामिलिटरीला जागा भरल्या. 2%. 98% मुलींच्या रिक्त आहेत. CISF, CRPF, BSF या ठिकाणी 2% जागा भरल्या. 98% रिक्त आहेत. अजून मी आपल्या 35,000 ते 33,000 पोलीस भरतीच्या रिक्त आहे, ज्याला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. नंतर तलाठीच्या रिक्त आहे, MPSCच्या जागा रिक्त आहे, क्लास 1च्या जागा रिक्त आहे. म्हणून नोकऱ्या भरपूर आहे. नोकऱ्यांनी असं समजू नका, आपली क्षमता वाढवा आणि ABCD प्लॅनने तयार करा. म्हणजे A-B परीक्षा द्या, BE द्या, CB द्या, DB द्या. कोणती नोकरी लहान मोठी नाही, एवढं सांगतो. मला खूप चांगलं बोलण्याची संधी दिली.